नमस्कार, मी पंजाब डक. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग तो सांगायचं झालं तर पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो. अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर कोकणपट्टी, घाटमाता, त्याच्यानंतर महाबळेश्वर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर लातूर, बीड, धाराशिव, परभणी, जालना, संभाजीनगर ह्या पट्ट्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर 14-15च्या दरम्यान म्हणजे पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांची हळद असेल तर तुम्ही काय करा की तुमची हळद ह्या 3 दिवसामध्ये झाकून ठेवा, कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता घ्यायचा म्हणजे हे पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो की आजचा पाऊस मग पुण्याकडे पडणार आहे, नाशिककडे देखील आहे, अहिल्यानगर भागात देखील आहे, अकोले, जुन्नर, सिन्नर, त्याच्यानंतर कोकणपट्टीकडे आहे, कोकण घाटमाथ्यावर जरा जास्त पाऊस पडणार आहे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ह्या पट्ट्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी जवळजवळ सांगायचं झालं तर आज म्हणजे 14 आणि 15 तारखेपर्यंत राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राकडे जरा जास्त पावसाचा असणार आहे. ज्यांची हळद असेल, कांदा असेल तर तुम्ही काय करा, आज दुपारपर्यंत झाकून घ्या. दुपारनंतर राज्यामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्राकडे मध्ये सांगायचं झालं जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात पडणार आहे, कर्नाटककडे खूप पाऊस पडणार आहे, म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर कर्नाटक मान्सून पूर्व पाऊस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांना शेतीचे कामे करून घ्या. आजच्यानं 24 दिवस पाऊस राहिलेला आहे, म्हणजे कंप्लीट 5, 6, 7 जूनच्या दरम्यान मान्सूनचा पाऊस येणार आहे. म्हणजे मान्सून जवळ फक्त मान्सूनचा पाऊस यायला 24 दिवस राहिलेत, म्हणून शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्यावी, म्हणून हे देखील लक्षात द्यायचं. ज्यांच्या हळदी असेल समजा पश्चिम महाराष्ट्रातल्या देखील समजा सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अहिल्यानगर, जुन्नर, सिन्नर, नाशिक, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, ज्यांच्या हळदी काय असेल तर तुम्ही आज काय करा, दुपारनंतर झाकण्याची तयारी ठेवा, कारण की दुपारनंतर राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार आहे. सर्वदूर नाही पडणार, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा हे अवकाळी पाऊस असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 15 मे ते 30 मेच्या दरम्यान ज्या भागात जास्त पाऊस पडला पावसाळ्यात त्या भागात मात्र जास्त पाऊस पडतो. एक सगळ्यात उदाहरण सांगतो. 15 मे ते 30 मे दरम्यान आता ही आष्टी भाग आहे, ह्या आष्टीला पाऊस पडला बघा, इथं हे पाहू शकता. तर येणाऱ्या पावसाळ्यात इथं दररोज पाऊस येणार, आणि जर एखाद्याशी इथं बाजूला एखाद्या गावाला नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात त्या गावाला सोडून देणार, म्हणून हे लक्षात घ्यायचं. 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस निर्णायक असतो, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. पाऊस जवळ आलेला आहे, शेतीचे कामे करून घ्या. फक्त 24 दिवसात पाऊस राहिला आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. मान्सून उद्या 16 किंवा 17 तारखेला अंदमान बेटावर दस्तक देणार आहे, त्याच्यामुळं यावर्षी लवकर पाऊस येऊ शकतो, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.